नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी रिपोर्ट्स रुपीज 1346.81 कोटी सेल्स फॉर 9th month financial year 2026 locks highest ever monthly revenue in December. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026चा आपल्या 9 महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीची फायनान्शियल इयर 2026 मध्ये पहिल्या 9 महिन्यामध्ये प्रोव्हिजनल सेल्स आहे 1346.81 कोटी रुपयांची आणि कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये हायेस्ट एव्हर मंथली सेल्स अचीव केली आहे 354.59 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू होता 1333.75 कोटी रुपये आणि यापेक्षाही जास्त कंपनीने फायनान्शियल इयर 2026 मध्ये फक्त 9 महिन्यातच हा टार्गेट सरपास केला आहे आणि अजून फायनान्शियल इयर 2026 एंड होण्यासाठी अजून एक क्वार्टर म्हणजे 3 महिने शिल्लक आहे. आणि याच अपडेटमुळे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला 1050 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले होते आणि मित्रांनो, या कंपनीला आपला पहिला म्हणजे मेडन वाइंड एनर्जी प्रोजेक्ट रिसीव्ह झाला होता. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या कंपनीने रिन्युएबल एनर्जी बिझनेसचा पार्ट असलेल्या वाइंड एनर्जी बिझनेसमध्ये एंट्री केली होती. आणि मित्रांनो, जेव्हापासून नवीन इयर सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीला 19,300 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे आणि याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया एंटर्स कमर्शियल टॅक्सी सेगमेंट विथ लॉन्च ऑफ प्राइम HB अँड प्राइम SD. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने डेडिकेटेड टॅक्सी मॉडेल्स प्राइम HB आणि प्राइम SD लॉन्च करून इंडियाच्या फास्ट ग्रोईंग कमर्शियल मोबिलिटी स्पेसमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. आणि याच अपडेटमुळे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी वारी पॉवरने गुजरातमध्ये सरोदी वलसाड प्लांट येथे 3.05 गिगावॅटचा सोलार इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कमिशन करण्याची आणि 29 डिसेंबर 2025 पासून कमर्शियल ऑपरेशन्सची घोषणा केली आहे. आणि याच अपडेटमुळे वारी एनर्जीज ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NSEच्या FNO सेगमेंट बद्दल. तर मित्रांनो, या वीक पासून NSEच्या FNO सेगमेंटमध्ये स्विगी, प्रीमियर एनर्जीज, वारी एनर्जीज, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या 4 कंपन्या NSEच्या FNO सेगमेंटमध्ये ॲड झाल्या आहे. तसेच या वीक मध्ये NSEच्या FNO सेगमेंट मधून HFCL, NCC, टिटागड रेल आणि सियंट या कंपन्या NSEच्या FNO सेगमेंटमधून बाहेर झाल्या आहे. आणि याच अपडेटमुळे या वीकमध्ये NSEचा FNO सेगमेंट देखील फोकसमध्ये होता. चला आता बोलूया IREDA म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे आणि मित्रांनो, हा डेटा प्रोव्हिजनल आहे. तर मित्रांनो, इरिडाचा लोन सँक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 29% ने वाढून 40,100 कोटी रुपये आला आहे. लोन डिसबर्समेंट इयर ऑन इयर बेसिसवर 44% ने वाढून 24,903 कोटी रुपये आला आहे. तसेच इरिडाचा लोन बुक
आउटस्टँडिंग ॲट द एंड इयर ऑन इयर बेसिसवर 28% ग्रो होऊन 87,975 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया IRFC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC सँक्शन ₹5,000 कोटी टर्म लोन टू महाजेनको ₹3,000 कोटी डिस्बर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने महाजेनको म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड सोबत टर्म लोन ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे. आणि याची सँक्शन अमाऊंट आहे टोटल 5,000 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, टोटल सँक्शन लोन मधला 3,000 कोटी रुपये ऑलरेडी डिस्बर्स झाला होता सेम डेवर, असे IRFCने सांगितले होते. आणि याच अपडेटमुळे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कमिशन्स लार्जेस्ट 1 गिगावॅट DCR सोलार प्रोजेक्ट फॉर SJVN. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडनी SJVN लिमिटेडचा लँडमार्क 1 गिगावॅट DCR कॉम्प्लिएंट सोलार पॉवर प्रोजेक्ट सक्सेसफुली कमिशन केला आहे. आणि हा लार्जेस्ट सोलार प्रोजेक्ट एक्झिक्यूट आतापर्यंत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरीने केला आहे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट सप्लाय करेल क्लीन इलेक्ट्रिसिटी अक्रॉस राजस्थान, जम्मू अँड काश्मीर आणि उत्तराखंड. आणि याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी ऑपरेशनलाइज 307.4 मेगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स ॲट खौडा, गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या वेगवेगळ्या वेरियस स्टेप डाऊन सबसिडरीच्या थ्रू आपले प्रोजेक्ट्स कमिशन केले आहे. आणि मित्रांनो, आता कंपनीचा गुजरातमध्ये खौडा येथे ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स ची कंबाईन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 307.4 मेगावॅट. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 17,237.2 मेगावॅट, जी गिगावॅटमध्ये होते 17.23 गिगावॅट. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे 2030 पर्यंत या कॅपॅसिटीला वाढून 50 गिगावॅट पर्यंत पोहोचवण्याचा. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.